मी जरा बाजूला व्हा सगळे मागे थोडे. आपले शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांचं मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. त्यांनी गेल्याच आठवड्यामध्ये आपण सर्व 6 खासदारांनी बाळासाहेबांच्या विचारांच्या, धर्मवीरांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. मी त्याच दिवशी जाहीर कार्यक्रमामध्ये त्यावेळेस माझं मनोगत व्यक्त केलेलं आहे. खरं म्हणजे आज प्रवेश आहे मारुतीराव वाडेकर, सकल मातंग समाजाचे नेते, ज्यांनी महाराष्ट्रामध्ये गेले अनेक वर्ष काम केलेलं आहे. त्यांच्या अनेक कार्यकर्ते जे आहेत, पदाधिकारी, सुदाम धुपे, ॲडव्होकेट राम चव्हाण, सुरेश साळवे, राजेंद्र अडागळे, रमेश रोपटे, बाबूराव आंबेगावे, विष्णुराव साहेब गवळी, जगन्नाथराव शिंदे, अरुण सूर्यवंशी, हसन साहेब, रामचंद्र पाटील, सुनील चांडोळकर, बाळाजी पाटील, मुकिंदर कुडके, गंगाधर, बरोबर आहे ना, कोतेवार, प्रल्हाद भंडारे, गुलाबराव अण्णाभाऊ साठे, राजेश मनोरे, गुडले कुडके, अविनाश जेठे, बरेच लोक आहेत. सगळ्यांची मी नावं घेत नाही. आणि त्याचबरोबर आज ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत देखील या ठिकाणी पॅनल जे आपलं उभं केलं होतं तेही निवडून आलं बहुमताने. त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. आणि मी गाडेकर आपले, त्यांना मारुती वाडेकर, तुम्हाला मी एक सांगू इच्छितो की शिवसेना सर्वसामान्यांच्या पाठीशी उभी आहे. शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, गोरगरिबांच्या, लाडक्या बहिणींच्या, लाडक्या भावांच्या, सगळ्यांच्या. आणि म्हणून तुम्ही ज्या भावना इथं व्यक्त केलेल्या आहेत, आपल्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी अण्णाभाऊ साठेंचं कार्य या महाराष्ट्रासाठी आपण पाहिलेलं आहे. आणि त्यासाठीच आपण आरटी आपण स्थापन केली. मी मुख्यमंत्री असताना, आणि समाजाला न्याय देण्यासाठीच आपण अनेक निर्णय घेतले. मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये विकासाला गती दिली. सुरुवातीला मी आणि देवेंद्रजी, आम्ही दोघं या राज्याच्या विकासाला गती देत होतो. नंतर अजितदादा आले आणि आपण पाहिलं की अगदी या महाराष्ट्राचा विकास ज्या वेगाने झाला, त्याचबरोबर प्रत्येक समाजाला न्याय देण्यासाठी अनेक योजना आपण केल्या. इकडे लाडक्या बहिणी आहेत, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, महिलांना अनेक योजना असतील, शेतकरी सन्मान योजना असेल, आणि प्रत्येक समाजाला न्याय देण्यासाठी अनेक निर्णय आपण घेतलेले आहेत. आणि म्हणून तुमच्या भावना ज्या आहेत त्या समाजाला न्याय देण्यासाठी आहेत. आणि नक्कीच आपल्याला मी सांगू इच्छितो की सामाजिक न्याय मंत्री आणि मुख्य सचिव आणि सदर विभागाचे सचिव यांची आपण बैठक घेऊया. आणि या बैठकीमध्ये देखील आपण
सकारात्मक जी काही चर्चा होईल, मुख्यमंत्री आणि आम्ही यावर प्रत्येक समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे. आणि म्हणून मी मुख्यमंत्री असताना देखील आम्ही टीम म्हणून काम केलं. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, आम्ही टीम म्हणूनच काम करतोय. आमचा अजेंडा आहे, आमचा अजेंडा खुर्ची नाही, आमचा अजेंडा सर्वसामान्य माणसाला न्याय देणं आहे. आणि म्हणून चिंता करू नका, मारुतीराव तुमच्या सर्व महाराष्ट्रातल्या समाजाला न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आपण सर्व समाजाला एकत्र करा. आणि म्हणूनच तुम्हाला महाराष्ट्र राज्याचं समन्वयक म्हणून शिवसेनेमध्ये मोठी जबाबदारी दिलेली आहे. आणि म्हणून तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आज आणखी एक उपक्रम इथं आहे. आश्रय केंद्र गिग आणि असंघटित कामगारांसाठी एक अमेझॉन इंडिया या कंपनीने CSR मधून ठाणे शहरामध्ये 80 केंद्र उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि या केंद्रांमध्ये सुरक्षित जे आपले मोटरसायकलवर जे डिलिव्हरी बॉय आहेत ना, गिग वर्कर, अमेझॉन आहे, झोमॅटो, अनेक काय लोक जे आहेत, परंतु अमेझॉन या कंपनीने आश्रय योजना या ठिकाणी सुरू केलेल्या आहे. त्यांच्यावर असलेला स्ट्रेस आणि सातत्याने ते काम करत असतात. लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांना ज्या वस्तू आवश्यक आहे त्याची डिलिव्हरी देत असतात. आणि अशा लोकांची काळजी घेण्याचं काम देखील आपण करतोय अमेझॉनच्या माध्यमातून. यामध्ये सुरक्षित विश्रांती, पाणी, स्वच्छतागृह, मोबाईल चार्जिंग, प्रथमोपचार, AED, CPR, म्हणजे एखाद्याला कधी कधी हार्ट अटॅकमध्ये येतो रस्त्यामध्ये, त्याला देखील त्याच्यावर CPR देण्याचं मशीन देखील त्यामध्ये आहे. आरोग्य तपासणी, विमा नोंदणी आणि हे सर्व खर्च जो आहे प्रकल्पाचा अमेझॉन इंडिया CSR मधून करणार आहे. मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो, अमेझॉनच्या सर्व पदाधिकाऱ्यांना. आणि त्यांचा प्रयत्न करणारे आपले कुठे आहेत, भोसले आपले, त्यांचं देखील मनापासून मी अभिनंदन करतो.